तर राज्यामध्ये गणरायाचं गणपती बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालंय। कोकणासह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह अगदी शिगेला जाऊन पोहोचलाय। कोकणासोबतच राज्यातला प्रत्येक भाविक गणेश भक्तीमध्ये कसा दंग झालाय या स्पेशल रिपोर्टमधनं पाहूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात घरोघरी गणरायाचं आगमन झालंय। गेले अनेक दिवस ज्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो विघ्नहर्ता गणेश घरोघरी विराजमान झालाय। कोकणात तर गणेशोत्सवाचा थाट काही निराळाच आहे। हिरव्यागार डोलणाऱ्या शेतातल्या वाटांमधनं गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन झालं। गणरायाच्या या आगमन सोहळ्यात आबालवृद्धांसह सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचलेला। गणरायाचं आगमन होताच घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर आरतीच्या वेळी गणेश भक्त बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले। गणेशोत्सव म्हटलं की आनंद, उत्साह आणि एकोप्याचा मिलाप। कोकणातल्या अनेक गावांमध्ये गणरायासमोर सामूहिक आरती करत एकता, बंधुभाव आणि सामाजिक सौहार्दाचा संदेशही दिला जातो। वर्षानुवर्ष म्हणजे आमच्या पूर्वीपासून आम्ही ह्या गणपतीची आरती असो, नाच, खेळ, गाणे जे असो, हे आम्ही संपूर्ण भावकी किंवा वाडीतील सर्व रहिवासी एकत्र येऊन हे एकोप्याने अखंड रात्रभर ह्या गणपतीचा आनंद लुटत असतो। प्रत्येक वर्षाला आमची पिढ्यानपिढ्या अशी परंपरा आहे की प्रत्येक घरोघर जाऊन आम्ही श्री गणेशाच्या आरती घेऊन हाऊसमौज करतो। सर्व ठिकाणी आनंदाने आरत्या होतात। एका गोळामेळाने सर्व आम्ही आरत्या घेतो। श्री गणेशाय नमः। कोकणासह संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसलाय। घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना झाली। लाडक्या गणरायाचं स्वागत करताना सगळ्यांचाच उत्साह ओसंडून वाहतोय। काळानुरूप सणांमध्ये बदल जरी झाले तरी अनेक ठिकाणी रूढी, प्रथा, परंपरा आजही नेटानं जोपासल्या जातात। केवळ घराघरातच नाही तर राज्यभरात अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळात गणेश बाप्पा विराजमान झाले। कोल्हापुरातील शाहू महाराज यांच्या नवीन राजवाड्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीतनं गणरायाचं आगमन झालं। खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते वाड्यातल्या गणेश मूर्तीचं पूजन झालं। दरवर्षी राजवाड्यात शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। तब्बल 183 वर्षांची परंपरा असलेल्या सांगलीतल्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या शाही गणपतीचीही प्रतिष्ठापना झाली। सांगली गणपती संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आणि युवराज कुमार आदित्य राजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत आरती पार पडली। अवघ्या राज्यात लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं असून पुढचे काही दिवस सर्वच भक्त मंडळी
गणरायाच्या भक्तीत तल्लीन होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.